एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। बदलापूर चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकारामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली। राज्यभरात विरोधी पक्षांनी ठिकठिकाणी आंदोलन सुरू केली। दरम्यान या प्रकरणाची चौकशी राज्य शासनाने एसआयटी मार्फत सुरू केली। बदलापूर चिमुकली अत्याचार प्रकरणात तपास करण्यासाठी एसआयटी प्रमुख आरती सिंग बुधवारी बदलापूर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या। त्या दिवशी पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकरणाची चौकशी सुद्धा त्या करत आहेत। दरम्यान पोलिसांना या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे विरोधात महत्त्वाचा तांत्रिक पुरावा सापडलाय। शाळेच्या गेटच्या बाहेरच्या सीसीटीव्हीत अक्षय शिंदे जाताना आणि येताना दिसून आल्याचा पुरावा सापडलेला आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर घटनेच्या महिनाभर आधीपासून शाळेतील सर्व सीसीटीव्ही बंद होते। सीसीटीव्ही बंद असल्याने तांत्रिक पुरावे जमा करण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या। शाळेतील सर्व सीसीटीव्ही बंद असल्याने घटनेच्या वेळी शाळेत असल्याचा पुरावा अद्याप हाती आला नव्हता। त्यामुळे एसआयटी कडून अनेक दिवस शोध मोहीम राबवल्यानंतर सीसीटीव्हीचा महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय। एका दुकानात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या घटनेच्या दिवशी अक्षय शिंदे शाळेच्या आत जाताना आणि बाहेर पडताना दिसून येत आहे। दरम्यान या घटनेमुळे राज्यात बुधवारी सुद्धा ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली। महाविकास आघाडीतर्फे हे आंदोलन करण्यात आलं। त्यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देखील देण्यात आल्या। बदलापूरला दुःखद घटना घडली। या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। सरकार येतील सरकार जातील पण महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत। महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणार आहे। महिलेला अन्याय करणाऱ्यांना फाशी आणि जन्मठेपेची तरतूद करणार आहे। तसंच महिलांवर अन्याय झाल्यावर जर संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तर त्यांना पण जेलमध्ये टाकणार आहोत असं अजित पवार यांनी म्हटलंय।